नमस्कार. सर्वप्रथम इथे आपण 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता उकडलेले बटाटे आहेत ते अशा प्रकारे खिसून घेऊ शकता किंवा अगदी मॅशरने मॅश केले तरी चालतील. अशा प्रकारे आपण हे 4ही बटाटे असे खिसून घेतलेले आहेत. आता 4 बटाट्यासाठी आपण 1 वाटी शाबू घेतलेले आहे. शाबू ही छान भाजून घ्यायची, स्लो गॅसवरती अगदी छान भाजून फुलवून घ्यायची ही शाबू. आता ही शाबू थंड होण्यासाठी ठेवायची. थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं. कोरडीच बारीक करून घ्यायचं, पाणी वगैरे काही वापरायचं नाही. आणि वापरताना हे मिक्सरचं लहान भांडं वापरा जेणेकरून पावडर छान होईल. आता अशा प्रकारे शाबू तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा दाखवल्याप्रमाणे थोडीशी घोळून घ्यायची, जेणेकरून जो वरची थोडी मोठी शाबू राहिलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून ठेवायची. आणि अगदी ही बारकी पावडर आहे ती ह्या बटाट्याच्या किसामध्ये घालायची. आणि अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. आणि अगदी हिरवी मिरची आपण ठेचून घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता मात्र इथे मिक्स करताना पाणी वगैरे काही वापरायचं नाही. अशा प्रकारे हे मळून घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे त्याचे रोल करून घेतलेले आहेत. आणि जे आपण प्लेटमध्ये उरलेलं पीठ होतं शाबूचं त्यामध्ये अशा प्रकारे डीप करून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे कोरडंच कोटिंग करून घ्यायचं. आणि उरलेलं पिठाचं आपण पॅटीज बनवणार आहोत, त्यासाठी हे गोळे केलेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची. आणि छान हे कटलेट तळून घ्यायचे. अगदी कमाल लागतात. जरूर करून पहा रेसिपी. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आता आपण चटणी पाहणार आहोत खाण्यासाठी. त्यासाठी इथे आपण काकडी कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आणि 2 चम्मच दही, चवीनुसार मीठ घालून, पाणी वगैरे काही घालायचं नाही. अशा प्रकारे आपण ही चटणी तयार करून घ्यायची. अगदी तडकाही द्यायचा नाही, अगदी छान चटणी लागते. जरूर करून पहा. अशा प्रकारे आपले उपवासाचे कटलेट तयार आहेत. आता आपण चेक करणार आहोत. अगदी आतूनही छान शिजलेले आहेत असे आपण हे कटलेट केलेले आहेत. अगदी कमाल लागतात. जरूर करून पहा ही रेसिपी. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आता आपण पॅटीज बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि जे बॉल्स होते ते अशा प्रकारे घालणार आहोत. आणि प्लेटने किंवा अशा प्रकारे जर तुमच्याकडे साचा असेल त्यानं असं फक्त प्रेस करायचं. आता ही पॅटी आपण अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची. अगदी कमी तेलामध्ये आपली ही पॅटी तयार होते. जरूर करून पहा. आणि अगदी ही पॅटी खूप छान लागते. अगदी कमी तेलात तयार होते. अशा प्रकारे आपली ही पॅटीही तयार आहे. अगदीच एकाच मिश्रणातून आपण 2 रेसिपी पाहिलेल्या आहेत, कटलेट आणि पॅटी. जरूर करून पहा. आणि अगदी फोडणी न देता, तडका न देता आपण ही चटणीही पाहिलेली आहे. चटणी अगदी कमाल लागते. जरूर करून पहा ही.